Hello दोस्तों, my name is शिवम गुमटे. I am your physics mentor. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं की इंट्रोडक्शन टू ट्रिग्नोमेट्री. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की स्टँडर्ड अँगल काय असतात आणि काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघितले होते आणि त्यानंतर काही आपण स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यूज बघितल्या होत्या आणि काही प्रॉब्लेम्स बघितले होते, राईट. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की अँगलला मेजर कसं करायचं. सो पुट द हेडिंग मेजरमेंट ऑफ अँगल्स. Measurement of angle. जसं आपण डिस्टन्स मेजर करतो मीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये. फॉर एक्झाम्पल स्पीड मेजर करतो, मग ती मोटरसायकलची असो की कुठल्याही कारची असो की कुठल्याही व्हेकलची असो, की ज्या वेळेस आपण स्पीड मेजर करतो एकतर ती आपण किलोमीटर पर आवर मध्ये मेजर करतो और मीटर पर सेकंड मध्ये करतो. हे आपल्याकडे डिस्टन्स, मास किंवा टाइम मेजर करायची एक सिस्टम आहे, स्टँडर्ड सिस्टम आहे. त्या सिस्टमला आपण म्हणत असतो सीजीएस सिस्टम, एसआय सिस्टम, एमकेएस सिस्टम, एफपीएस सिस्टम. तर या 4 मेजरमेंट सिस्टम पैकी आपण एक स्टँडर्ड मेजरमेंट सिस्टम आपण यूज करत असतो फिजिक्समध्ये किंवा एक प्रत्येक ठिकाणी. तर त्याला आपण एसआय सिस्टम म्हणत असतो. आणि त्यानंतर लोकल सिस्टम जे असते त्याला आपण म्हणतो की कुठलेही, सपोज एमकेएस आहे, एफपीएस आहे, सीजीएस आहे, हे वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत. तसेच अँगल मध्येही 2 सिस्टम आहेत. एक सेक्साडेसिमल सिस्टम, एक हेक्साडेसिमल सिस्टम. फर्स्ट मेजरमेंट सिस्टम हेक्साडेसिमल सिस्टम and सेकंड आहे सर्क्युलर सिस्टम. तो बेसिकली या 2 सिस्टम मध्ये काय डिफरन्सेस आहेत. तो या 2 सिस्टम मध्ये हेक्साडेसिमल सिस्टम मध्ये आपण थीटा हा मेजर करतो, मेजर्स इन डिग्री. अँड सर्क्युलर सिस्टम मध्ये आपण थीटा मेजर करतो, थीटा मेजर्स इन रेडियन, राईट. तो हेक्साडेसिमल सिस्टम मध्ये आपण थीटा मेजर करतो इन डिग्री आणि सर्क्युलर सिस्टम मध्ये आपण थीटा मेजर करतो इन रेडियन. सो नाव वन बाय वन आपण डिस्कस करू की हेक्साडेसिमल सिस्टम काय आहे आणि सर्क्युलर सिस्टम काय आहे, राईट. फर्स्ट पुट द हेडिंग हेक्साडेसिमल सिस्टम. फर्स्ट हेक्साडेसिमल सिस्टम. हेक्साडेसिमल सिस्टम मध्ये आता आपण चेक करू. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक सर्कल आहे, राईट. इट इज अ सर्कल आणि या सर्कलला हे एक सेंटर आहे, राईट. आणि या सेंटरला किंवा सर्कल किती डिग्रीचा बनत असते, तर सर्कल हे एक वन फुल सर्कल इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे आपण याला जर 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. सो ईच पार्ट, जो ईच याचा भाग आहे तो कितीचा आहे, एक 90 डिग्रीचा आहे. हे 0 टू 90, राईट. अगेन आता हा 0 टू 90 आहे. याला जर मी याच्यामध्ये 90 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, 90 पार्ट्स मध्ये याला मी डिवाइड केलं काइंड ऑफ. तो एक हा जो पार्ट आहे, एक सिंगल, सपोज करा की 90 पार्ट्स आहेत आणि याचा एक पार्ट आहे हा वाला, तर याची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 डिग्री. हा झाला 1 डिग्री. पूर्ण सर्कलला आपण 360 पार्ट मध्ये जर डिवाइड केलं तर एका पार्टची व्हॅल्यू आहे 1 डिग्री. मग हे 1 डिग्री अजून सिम्प्लिफाय होऊ शकते का किंवा अजून याचे छोट्या पार्ट्स असेल का, बिलकुल आहे. याला आपण अगेन 60 पार्ट मध्ये जर डिवाइड केलं, 60 पार्ट्स मध्ये सपोज करा की या एका डिग्रीला मी 60 पार्ट्स मध्ये जर डिवाइड केलं तर मला या एका पार्ट्सची व्हॅल्यू येणार आहे, तर ती असणार आहे माझी 1 मिनिट.
एका मिनिट. पुन्हा मी या एका मिनिटाला अजून डिवाइड करू शकतो का? बिलकुल करू शकतो. तर मी याचे अजून जर 60 पार्ट्स केले एका मिनिटाचे, तर याच्यामध्ये मला एक सिंगल पार्ट भेटतो आणि तो आहे माझा 1 सेकंड. मग हेक्साडेसिमल सिस्टम मध्ये 1 फुल सर्कल इक्वल टू किती आहे? 360 डिग्री. त्यानंतर 1 डिग्री इक्वल टू असणार आहे 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इक्वल टू असणार आहे 60 सेकंड. सो एक फुल सर्कल कितीचं बनते? 360 डिग्रीचं बनते. 1 डिग्री इक्वल टू आहे आपलं 60 मिनिट, 1 मिनिट इक्वल टू आहे 60 सेकंड. अँड हे सेकंड जे आहे एक स्मॉलेस्ट युनिट आहे. सेकंड काय आहे? सेकंड इज अ स्मॉलेस्ट unit in sexagesimal measure system. हेक्साडेसिमल सिस्टम. तर याच्यामध्ये हे आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड सिस्टम, दॅट इज सर्क्युलर सिस्टम. So write down this. Now second system is circular system. Circular system. सर्क्युलर सिस्टम मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण डिस्कस केलं होतं, आपण अँगल कशामध्ये मेजर करतो? रेडियन मध्ये. अँगल मेजर्स इन रेडियन. ओके. नाव आपल्याला माहिती आहे एक सर्कल आपण ड्रॉ करू. या सर्कलची ही आहे रेडियस आणि एक सर्कल किती डिग्रीचं असतं? 1 फुल सर्कल्स. आपण आताच जस्ट बघितलं होतं हेक्साडेसिमल सिस्टम मध्ये 1 सर्कल इक्वल टू 360 डिग्री. राईट. आता हे आहे आपलं ओ आणि हे आपण नाव देऊया ए. सेंटर पासून ते पेरिमीटर पर्यंत डिस्टन्स आहे, त्याला आपण म्हणतो रेडियस आर. त्यानंतर सपोज या ठिकाणी पॉइंट ए ला एक माझा पार्टिकल आहे या ऑब्जेक्ट आहे आणि हे आता याचा सर्कलचे पेरिमीटर कव्हर करत आहे. कव्हर करते वेळेस हे आलं या पॉइंट बी ला, याला नाव देऊ आपण पॉइंट बी. आणि इथून एक लाईन ड्रॉ करू दॅट इज सेंटरला. हेही काय बनलं? आपलं रेडियसच आहे. करेक्ट. आणि याच्यामध्ये जो काही अँगल बनेल त्याला आपण म्हणतो थीटा. सेकंड व्हिडिओमध्ये आपण थीटाला कसं मेजर करायचं हे बघितलं होतं. जर आपण थीटा हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मेजर करत असेल, तर तिथे आपण घेतो थीटाला पॉझिटिव्ह. आणि जर क्लॉकवाईज डायरेक्शन आपण मेजर करत असेल तर त्या ठिकाणी आपण घेतो अँगलला निगेटिव्ह. राईट. आता आपण इथून काय करतोय? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मेजर करतोय. आता बघा थीटा हे किती आलं? सपोज पार्टिकल ए न बी पर्यंत डिस्टन्स, सपोज याला करू आपण एल एवढं कव्हर केलं. मग आता रेडियन काय सांगते? थीटा इक्वल टू, आपल्याला बेसिक डेफिनेशन माहिती आहे, थीटा इक्वल टू एल डिवायडेड बाय आर. हे काय होईल? माझं रेडियन असणार आहे. थीटा इक्वल टू एल डिवायडेड बाय आर. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे थीटा किती, बट एल डिवायडेड बाय आर हे थीटा किती असणार आहे? आर एवढं डिस्टन्स कव्हर केल्यावर हे काय असणार आहे? थीटा हे आपलं आर असणार. तर आता आपण चेक करू या थीटाची व्हॅल्यू किती आहे. राईट. थीटाची व्हॅल्यू किती आहे? वी ऑलरेडी नो की 360 डिग्री इक्वल टू काय असते? 2 पाय. 360 डिग्री इक्वल टू 2 पाय रेडियन. त्यानंतर मी 360 ला डिवायडेड बाय 2 इक्वल टू हे काय आलं? पाय रेडियन. आणि या 2 न मी डिवाइड जर केलं दिस विल गेट मी 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन. आता या पाय रेडियनला मी इकडे घेतो, पायला मी इकडे घेतो. सो 180 डिग्री डिवायडेड बाय पाय अँड दिस इज इक्वल टू 1 रेडियन. राईट. सो 1 रेडियन इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. पायची व्हॅल्यू आहे दॅट इज 3.14. जर मी याला सिम्प्लिफाय केलं 1 रेडियन इक्वल टू, सो आय विल गेट अप्रॉक्सिमेटली 57.3 डिग्री. सो ही झाली 1 रेडियनची डेफिनेशन. सो ज्या वेळेस माझा पार्टिकल किंवा हा अँगल
एल इक्वल टू आर रेडियस एवढं डिस्टन्स, तर हे काय होईल 1 रॅडियन इक्वल टू थीटा इक्वल टू एल बाय आर आलेले, रॅडियन आलेले. सो रॅडियनला आपण मेजर करतो ज्या वेळेस माझा पार्टिकल ए पासून बी पर्यंत एल इक्वल टू आर एवढं डिस्टन्स कव्हर करेल, तेव्हा जो काही अँगल बनेल त्या अँगलला आपण काय म्हणतो रॅडियन म्हणतो, किंवा दॅट इज थीटा म्हणतो. थीटाचे काय माझा आता रेडियन मध्ये आलेलं आहे, राईट. सो हे झालं आपण सर्क्युलर सिस्टम त्याच्यामधलं आपण मेजर रॅडियनला मेजर कसं करतो ते बघितलं. सो 1 रॅडियन इक्वल टू किती आलेलं आहे 57.3 डिग्री. नाव आता आपण याच्यावरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, ठीक आहे. फर्स्ट राईट डाऊन दिस. आता आपण डिस्कस करू रेडियन मधून डिग्री मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि डिग्री मधून रॅडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं. सो पुट द हेडिंग कन्वर्जन फ्रॉम रॅडियन टू डिग्री अँड डिग्री टू रॅडियन. कन्वर्जन फ्रॉम रॅडियन टू डिग्री. रॅडियन टू डिग्री मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. सो त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे 1 रॅडियनची व्हॅल्यू किती आहे. ओके, सो आपल्याला माहिती आहे 360 डिग्री इक्वल टू 2 पाय होतं. 360 इक्वल टू 2 पाय रेडियन होतं. त्यानंतर मी या 2 ला इकडे घेतलं, 2 ला जर मी इकडे घेतलं तर हे 180 डिग्री इक्वल टू पाय रेडियन. सो नाव 1 रॅडियन इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. हा माझा झाला कन्वर्जन फॅक्टर, दॅट इज 1 रॅडियनची व्हॅल्यू आहे. सिमिलरली एक्झाम्पल घेऊ किंवा याचे एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल फर्स्ट, मला रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय, राईट आहे. एक्झाम्पल फर्स्ट पाय बाय 2 आहे. फर्स्ट एक्झाम्पल पाय बाय 2 च्या इक्विव्हॅलंट मला चेक करायचं की डिग्री मध्ये किती येते. सो सोल्युशन पाय बाय 2 इनटू मल्टिप्लिकेशन, माझा फॅक्टर काय रॅडियनचा 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. सो 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. सो आता मी पाय आणि पाय हे गेट कॅन्सल झालं आणि नंतर याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर 9 0. सो दिस इज 90 डिग्री. सो पाय रॅडियन म्हणजे किती व्हायला आपलं 90 डिग्री. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल. नाव माझ्याकडे पाय बाय 3 रॅडियन, याला मला कन्वर्ट करायचे डिग्री मध्ये. डिग्री मध्ये किती आहे ते विचारलेलं आहे. सो पाय बाय 3 इंटू 180, आपला फॅक्टर 180 डिवायडेड बाय पाय. सो 1 रॅडियन आपला किती आलेलं आहे 1 रॅडियन इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. हा माझा कन्वर्जन फॅक्टर आहे फ्रॉम रेडियन टू डिग्री मध्ये नेण्यासाठी. सो हा नेहमी लक्षात ठेवायचा 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. सो 180 डिवायडेड बाय पाय, पाय आणि पाय हे गेट कॅन्सल. 3 1 जा 3, 3 6 जा 18, दॅट इज 6 0 ला 0 आणि डिग्रीला डिग्री. सो पाय बाय 3 रेडियन इक्वल टू किती व्हायला 60 डिग्री. तो याच्या इक्विव्हॅलंट आहे. नेक्स्ट टेक अनदर एक्झाम्पल. थर्ड वन, पाय बाय 4 इक्वल टू हाउ मच डिग्री. ओके, सो पाय बाय 4 इंटू कन्वर्जन फॅक्टर 180 डिग्री डिवायडेड बाय पाय. हे पाय गेट कॅन्सल. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं सो 2 न जाता याला बघ, सो 2 आणि हे 9 0. सो याला जर अजून कंप्लीट केलं तर हे 45. सो एज इक्वल टू 45 डिग्री. सो पाय बाय 4 मीन्स व्हॉट 45 डिग्री. सो हे असे आपण मल्टिपल एक्झाम्पल डिस्कस करू शकतो. सो नाव यानंतर आपण डिस्कस करू डिग्री टू रॅडियन मध्ये. त्यासाठी आपल्याला चेक करावं लागणार आहे एका डिग्रीची व्हॅल्यू काय. आता आपण काय चेक केलं होतं की एका रॅडियनची व्हॅल्यू काय. ओके, आता आपण बघू की डिग्री मधून रॅडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं. सो नाव पुट कन्वर्शन फ्रॉम डिग्री टू रॅडियन. डिग्री मधून रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं. वी ऑलरेडी नो 360 डिग्री इक्वल टू 2 पाय
रेडियन. (360° equal to 2 pi radian. Then 180° equal to pi radian. Right? So now मी याला असं लिहू शकतो का? 180 into 1 degree equal to pi radian. Yes, लिहू शकतो. And 1 degree equal to pi by 180. So 1 degree equal to काय आलेलं आहे मला? pi by 180. आता याचे एक्झाम्पल चेक करू. एक्झाम्पल फर्स्ट, तेच आपण घेऊ. 60 डिग्रीला कन्वर्ट करू आपण इनटू रेडियन. रेडियनला आपण सी न डिनोट करतो. सो 60 डिग्री इक्वल टू हाऊ मच रेडियन. ओके, सो याला इथं आपण लिहू शकतो 60 इंटू 1 डिग्री. सो 60 इंटू 1 डिग्रीची काय आहे? पाय बाय 180. सो 0 ना 0 कॅन्सल. 6 1 जा 6, 6 2 जा 12 and 6 3 जा 18. So pi by 3 radian. So 60 degree means pi by 3 radian. So this is your answer. Now let's take another example. So त्याला मी तोपर्यंत क्लीन करून घेतो. नाव सपोज माझ्याकडे 30 डिग्रीला मला कन्वर्ट करायचं आहे रेडियन मध्ये. सो काय घेणार? 30 डिग्री इक्वल टू 30 डिग्री इंटू पाय डिवाइडेड बाय 180 डिग्री. सो 0 ना 0 कॅन्सल. 3 1 जा 3, 3 3 6 जा 3 6 जा 18. सो पाय बाय 6 हे आलं रेडियन मध्ये. सो 30 डिग्री इक्वल टू पाय बाय 6 रेडियन. राइट? नाउ अनदर एक्झाम्पल. हे नंबर 2 and this is number 3rd. 120 डिग्रीला कन्वर्ट करायचंय इन रेडियन. हाऊ मच? रॅड. सो 120 इंटू पाय बाय 180. तो 0 ना 0 कॅन्सल. सो याला जर सिम्प्लिफाय केला आपण 6 1 जा 6, 6 2 जा 12 and 6 3 जा 18. सो 2 पाय बाय 3. सो 120 डिग्री इक्वल टू 2 pi by 3 radian. Now let's take another example. 4th one. 270 degree equal to how much radian? 270 equal to how much radian? So 270 degree into pi by 180. 0 na 0 cancel. 9 1 जा 9, 3 जा 27, 9 2 जा 18. So 3 pi by, so 270 डिग्री इक्वल टू 3 pi by 2. हे याचं इक्विव्हॅलंट आहे रेडियन मध्ये. राईट? हे आहेत काही एक्झाम्पल याच्यामधले. आणि याच्यानंतर आपण असंच डिग्री मधून रेडियन मध्ये किंवा रेडियन मधून डिग्री मध्ये या दोन्ही सिस्टम मधून एकमेकांना आपण काय करू शकतो? चेंज करू शकतो. सो राईट डाऊन. आणि आपण थांबू इथे आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू की ट्रिग्नोमेट्रीचे काही फॉर्म्युलेज आहेत ते आपण डिस्कस करू आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू सो मच. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.